आज ही साडी बघून यांची खूप आठवण येते. शेवटची साडी नेसली होती ती यांच्यासाठीच. आर्या, आर्या, साडी सुपर्ब यार. आय मस्ट से यू हॅव गुड चॉईस. पण आता अचानक साडी? एक मिनिट, दादाने गिफ्ट केली? नाही, मग मग कोणी दिली? गोपाळने. गोपाळ, त्याने दिली आणि तू घेतलीस का? काय झालं? आर्या, तुला मी 100 वेळा सांगितलंय तो चांगला माणूस नाहीये. साकेत, तुझं मेजर मिसअंडरस्टँडिंग झालंय काहीतरी. आणि मुळात मी आता शाळेत जाणारी एखादी लहान मुलगी आहे का? मला कळत नाहीत का गोष्टी? येतात रे मला पण माणसं ओळखता. आर्या, तू खूप साधी आहेस, निखळ आहेस. तो गोपाळ तुझ्या स्वभावाचा फायदा घेतोय. असं? ठीक आहे, मला सांग काय फायदा घेतला त्याने माझा? बोल. यू आर स्पीचलेस ना? साकेत, मी या गावात जशी आली आहे त्या माणसाने फक्त माझी मदत केली. आय नो तू माझ्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह आहेस, तुला असं वाटूच शकतं. इनफॅक्ट तू आणि दादा मला चुकीच्या माणसांपासून, वाईट माणसांपासून लांब ठेवता. बट ट्रस्ट मी, गोपाळ इज नन ऑफ देम. आर्या, तुला मी आता कसं समजावू? समजावूच नकोस मला. मला नाही वाद घालायचा या गोष्टींवर. आपण नको बोलूयात यावर. आणि हे बघ, जसं तू म्हणतोयस तसं गोपाळजी वाईट असतीलच, तर मला एक ना एक दिवस कळेलच ना. हॅपी? सुधाकर जामकर बरोबर काय करतोय? आता कुठली चौकशी करतायत? ऐक, आपले जे बोलणं झालं ते कुठे बोलायचं नाही. होय साहेब. अजून एक, मॅक आणि मनीषा बद्दल कुठेही काही उल्लेख करायचा नाही. होय साहेब. अजून एक, काही नाही. साहेब, अहो मला काही याड लागले का? हा, कोणालाच कळू देणार नाही साहेब. साहेब, तुमचा अनुभव लय मोठा आहे. पुराव्यांबद्दल कुणाला काहीच कळू द्यायचं नाही. अहो इतकं माहितीये मला. खात्यात मला 8 वर्ष झाली. 8 वर्ष? अरे बाप रे, केवढा मोठा अनुभव आहे हा. हवालदार म्हणून 8 वर्ष, केवढी मोठी प्रगती आहे ही. एक हवालदार म्हणून 8 वर्ष, काय आलेख आहे चढता हा. आणखी एक हवालदार म्हणून 8 वर्ष खात्यामध्ये, शिखर आहे यशाचं हे. तुम्हाला मानद IPS दिली पाहिजे. या चौकात सत्कार केला पाहिजे, मंडप टाकून. नाही, येतो मी. साहेब, एक विचारू का? ते आरोपी आपल्याला कसं सापडणार? जाईल कुठं तो आरोपी? याच गावात आहे, आसपास सापडणार लवकरच. येतो साहेब. आणखी एक, सांभाळून जा. माधुरीने काही पचकायला नको म्हणजे झालं. काय पक्या मामा, काय म्हणते आमची बहीण? दादा ये ना. काय, मी ठीक आहे. कशी आहेस? खुश आहेस ना? मी मस्त आहे आणि खूप खुश आहे. आता सगळं माझ्या मनासारखं होतंय ना, त्यामुळे मी खूप खुश आहे. फर्स्ट क्लास. काय पक्या मामा, कशी चालली आमच्या बहिणीच्या लग्नाची तयारी? जोरदार चालू आहे. बस्ता बांधलाय, दागिने घेतल्यात, बँड वाल्यांना ऑर्डर दिल्या, हळदीची तयार पण झाली बघा. फर्स्ट क्लास. आओ वाईच इकडे या ना. काय? पक्या मामाच्या पत्नीला बहुतेक पक्या मामाशी काहीतरी खासगी बोलायचं आहे. काय नाही ते आपलं होते. आओ या की इकडं. अहो जा हो पक्या मामा, जा.
काय चाललंय यांचं? काय माहित आमच्या घरात कुणाचं काय चाललेलं असतं कुणालाच कळत नाही. हो जामकर साहेब या, हे आमच्याकडे तुम्हाला मानपान. चला हा मानपान असं मी अजिबात म्हणणार नाही, हक्कानं येणार मी. अहो तुमच्या हक्काचंच आहे. तुमच्यामुळं माझ्या पोरीचा जीव वाचलाय. हो हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय. हळदीला आणि लग्नाला जरूर यायचं हा. नक्की येणार. माझ्या बहिणीचं लग्न आहे, घरचं लग्न आहे, माझ्या हक्कानं येणार. सगळ्याच्या आधी येणार मी. तुला सगळी सुख मिळवत लग्नानंतर. एकदा तुझं लग्न झालं की मी मरायला मोकळा. दादा गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधूनमधून. की हा अरे चहा घे ना बाबा लवकर. 5 मिनिटात देतो. नको, त्याचा चहा थर्ड क्लास चहा असतो याचा, एकदम थर्ड क्लास. काय कंपाऊंडर? अहो मी कंपाऊंडर नाही, टेलर आहे. मी स्टोरी टेलर आहे. आणि एक सांगू तुम्हाला, तुम्हाला कंपाऊंडर म्हटल्यावर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभावच एक पटपट पटपट बदलतात ना, ते पाहायला फार मजा येते हो. काय असेल बरं की कंपाऊंडर म्हणून तुम्ही काय गुन्हे वगैरे केलेले नाही आहेत ना? काय बोलताय साहेब? अहो या गावात आलोय, सभ्यपणे वावरतोय, कष्ट करतोय, पैसे कमवतोय. मी का गुन्हे बिन्हे करील बरं? किती निर्मळ मनाचा माणूस, किती निर्भेळ मन, किती सगळ्यांना समजून घेणारा असा माणूस नसतो की तुम्ही खोटं वागताय. काय काम आहे? शर्ट शिवायचा आहे, माप घे. अहो मी लेडीज टेलर आहे, बायकांचे ब्लाऊज शिवतो. लेडीज डॉक्टर नाही का पुरुषांना तपासतात, तसं एखाद्या लेडीज टेलरने पुरुषाच्या कपड्याचं माप घेतलं तर काय बिघडतं बरे? बहिणीचं लग्न आहे, सगळं मलाच करायचंय. आणि अजून एक महत्वाचं टेन्शन आहे हो. कसलं? माधुरीचं लग्न आहे ना, त्याच्या आधी तिची जी हळद आहे, त्या हळदीमध्ये कुणाला विषबाधा नको व्हायला चिंता वाटते फार. विषबाधा का होईल? आणि हो, तुमच्या हळदीत नव्हती का झाली विषबाधा? मॅकला. हा अहो हळद म्हणजे काय, सगळे दारू पिणार, धांगडधिंगा मस्ती, काही खाण्यात आलं असेल, झाली असेल त्याच्यामुळं. सगळ्यांनीच दारू प्यायली होती, सगळी माणसं जेवली, एकट्या मॅकलास कशी विषबाधा झाली? ते आता मी काय सांगू शकत नाही बरं का. तरी नशीब त्या एकट्यालाच झाली, सगळ्या वरातीला सगळ्यांना झाली असते किती मागत पडलं असतं. हे एक बरं झालं, सगळ्यांना नाही झाली, पण मॅकला झाली. कशी झाली? शोधतो टेलर शोधतो. माझा शर्ट, माझी जबाबदारी.